एक गठ्ठा तुम्ही घ्या. अप्पा हा पार्ट आपलं काम करणार. म्हणजे म्हणजे कम्प्युटर 3 ते 4 वेळा वापरला की हा पार्ट गरम होऊन काम करणं बंद करणार. वा. आणि हाच पार्ट आम्ही बाकीच्याही कम्प्युटर्सना वापरलेला आहे. उत्तम. चला झालं ना आता, चला पटकन. अहो हो थांबा, हा पार्ट जरा परत कम्प्युटर मध्ये लावून कम्प्युटर बंद करू द्या. अहो इतकं सगळं करायला वेळ नाहीये आपल्याकडे. चला पटकन चला. अहो अप्पा थोडा वेळ लागेल, लगेच करतो. ठीक आहे, काय करायचं ते करा पटकन. हो हो. मी आलो 5 मिनिट्स मध्ये. अहो तुम्ही संगणक बंद करताय का ताजमहाल बनवताय? अप्पा अहो स्क्रू छोटे हा. आहेत, फिट करायला थोडा वेळ लागतो. कारण देऊ नका हो, लवकर लवकर आटपत आहे काय. हो हो झालं. काय झालं? अहो अप्पा तुमचा आरडा ओरडा ऐकून स्क्रू खाली पडला. हो अहो काय चाललंय तुमचं? किती वेळ? अहो अप्पा 2 मिनिटं. आपण किती वेळ लावताय तुम्ही? लवकर करा ना ते सगळं. अहो अप्पा काय करताय तुम्ही? सापडला. आय फॉरगॉट माय की इन द बॅग. परत लेट होणार. चला चला हात चालवा लवकर. हो अप्पा झालं झालं. काय झालं ना? हो हो. हा चला चला आता निघूया. बरं अप्पा. हा एक मिनिट. हा ठीक आहे. आणि बरं का आता हा गठ्ठा तुम्ही अहो अहो बनावट. अहो काय माणूस आहे हा. तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करताय? हो तुमच्या जवळच एका ऑफिस मध्ये आपलं काम सुरू झालंय ना, तिथेच आलो होतो. पण तुम्ही इथे आणि आता? अरे देवा, हे कांगारू नाशिकला जायचं सोडून इथे कशाला आलंय? आय ऍक्च्युली फॉरगॉट माय चार्जर. चार्ज? एनिवे मी निघतो. मी पण बाय. अप्पा. हो हो अप्पा. पाहिलं ना, आज तुमच्यामुळे पकडले गेलो असतो आपण. पाहिलं ना ते कांगारू कसं आडवं गेलं ते. कांगारू कुठे? अहो अप्पा मुंबईत कधी आलेत कांगारू? अहो कांगारू म्हणजे नचिकेत देशपांडे. ही जी सगळी कागदपत्र आहेत ना, ही तुमच्याकडेच ठेवा. पण अप्पा ह्या फाईल कसल्या? तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? नीट जपून ठेवा म्हणजे झालं. आणि मी ज्या वेळेला मागेन तेव्हा मला परत द्या.
अप्पा तुमचं काय चाललंय ना मला खरंच काय कळत नाही हो. आता खूप मोठा स्फोट होणार आहे काही दिवसात. त्याकरता लागणारी ही स्फोटक आहेत असं समजा. अप्पा तुम्ही ना धोतर नेसलेला डॉन आता डेंजर डॉन. हे बघा उगीच वायफळ बडबड करू नका हो. मी काय आहे ना ते मला चांगलं माहिती आहे. हो हो तुमच्यावर सोपवलेलं जे काम आहे ना ते नीट करा म्हणजे झालं. चला निघा आता. हो, हो, हो. चला, 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 चला. इतक्या रात्री उशिरापर्यंत आप्पा बाहेर कधीच थांबत नाही. अहो आप्पा अहो कुठे गेला होतात? अहो जरा मला श्वास तरी घेऊ द्या. पाणी द्या जरा मला. हो हो मी देते. घ्या. सावकाश. अहो सावकाश. आता सांगा कुठे होतात? गृहसंकुलाची महत्वाची बैठक होती. चर्चा झाल्या, वादविवाद झाले, त्यामुळे यायला थोडा वेळ लागला. मी बघते आजी. नमस्कार. हो आहेत ना. हो देते. आप्पा तुमच्यासाठी दूरध्वनी आहे. कोण आहे ग? आत्ता तर आलेत दमून. जी अगं आपल्या पुण्याचे अधिकृत विक्रेते आहेत ना सदाशिव करंदीकर त्यांचा दूरध्वनी आहे. हा यांचा जुना मित्र आहे. पण आजी खूप चिडलेले वाटतात ग ते. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. हा अहो नाही मी हे बघा मी क्षमा मागतो तुमची असं म्हणू नका हो. हे बघा मला मला मान्य आहे माझ्या हातनं चूक झाली पण हो मी काहीतरी व्यवस्था करतो. हो मी तुमची हात जोडून क्षमा मागतो. हो मी आप्पा काय झालं? त्या करंदीकरांच्या दुकानात बसवलेले सगळे संगणक बंद पडले. खूप चिडलेत ते. वाटते ते बोलले मला. सुप्रभात आजी. आजी आप्पा कुठे आहेत ग? दिसत नाहीयेत. सकाळीच घाईने आवरून बाहेर गेलेत. पण कुठे गेले? मला म्हणाले सगळं आभाळच फाटलंय, आता थोडी ठिगळं लावता येत आहेत का ते तरी बघतो. काल पुण्याच्या कार्यालयातले सगळे संगणक बंद पडले आणि ते करंदीकर चिडले. त्यामुळे आप्पा खूप अस्वस्थ झालेत ग आजी. हो ना, जुना माणूस आहे तो आपला. कधी मान वर करून बोललाही नाहीये. उलट मैत्रीच आहे त्यांच्यात. काय करावं ना काहीच सुचत नाहीये ग. नेमका नचिकेत सुद्धा नाशिकला गेलाय. अगं आल्यावर तो बघेल, करेल सगळं व्यवस्थित. नाहीतरी त्याचीच जबाबदारी येते ना. पण आजी मला खूप काळजी वाटते ग. कसली? अगं या संगणक प्रकरणामुळे आप्पा आणि नचिकेत मध्ये काही गैरसमज व्हायला नको.
तू नको काहीतरी विचार करूस. खरं म्हणजे हे संगणकीकरण करणं आप्पांच्या तत्वातच बसत नाही. नचिकेतने सुचवलं म्हणून आप्पा तयार झाले. ते तर आहेच. आणि बघ ना ग आजी, हे काय होऊन बसलं सगळं. आप्पांना हा जो मनस्ताप होतोय ना, तो नाही बघवत आहे ग मला. काल रात्री सुद्धा त्या करंदीकरांशी बोलताना आप्पांची जी अवस्था झाली होती ना आजी, ती नाही विसरू शकत मी. असं करू नका हो बनावट साहेब, असं करू नका. काहीही करून आमच्या पुण्याच्या दुकानात तुमची माणसं पाठवा आणि बंद पडलेले संगणक हे सुरू करून द्या, नाहीतर माझं नाव धुळीला मिळेल हो. अप्पा 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 तुम्ही जर ऍक्टर असतात ना तर भल्या भल्याना पाणी पाजलं असतात तुम्ही. फक्त नटच अभिनय करतात असं नाहीये. आपण सुद्धा सगळेजण कधी ना कधीतरी आपापल्या परीनं अभिनय करतच असतो. अप्पा तुम्ही ना ते अवॉर्ड विनिंग ऍक्टर आहात बघा. मी काय आहे ते मला माहिती आहे, पण तुमचं देखील काम तसंच करा. हो अगदी 100% करणार. आमच्या आमच्या पुण्याच्या करंदीकरांच्या कार्यालयातले संगणक हे सुरू करून कायमचे बंद पडतील अशी काहीतरी व्यवस्था करा. हो संगणक सुरू झाले आणि परत ते बंद पडले, अशा दोन्ही दूरध्वनींची मी घरी वाट पाहिली. काय तो करंदीकर अतिशय शीघ्र कोपी आहे. परत बंद पडले की त्याचा थैथयाट होईल आणि मग ते संगणक तो काढून टाकायला लावेल. मग काढून टाकू आपण. एकदा का करंदीकर चिडला की मग तो कदाचित दुकान कायमच बंद करून टाकेल आणि मग या सगळ्याचं खापर त्या कांगारूच्या डोक्यावर फुटेल. अप्पा स्वतःचा व्यवसाय बंद करण्यासाठी आतुर असलेला माणूस मी पहिल्यांदा बघतो बघा. मला त्या कांगारूच्या नाकीनं आणायचे. अहो पण तो पुण्याचा माणूस चिडून दुकान बंद करेल म्हणताय ना तुम्ही. मी त्याला नंतर काहीतरी सांगून गुंडाळील. धंदा कुठे जात नाही हो. अप्पा मी फॅन झालो बघा तुमचा. आमचा पुण्याचा जुना माणूस चिडला आणि संगणक हे त्याच्या चिडण्याचं कारण हे सगळ्यांना कळायला हवं. अगदी तसंच होईल. काही काळजी करू नका. मी काळजी करतच नाही, मी समोरच्याला काळजी करायला लावतो. लक्षात असू दे. पण अप्पा तो मुलगा तुम्हाला आवडत नाही, मग तुम्ही सरळ सांगून टाका ना त्याला. हे सगळं का करताय तुम्ही? हा आगाऊपणा करण्याचे मी तुम्हाला जास्त पैसे देणार नाहीये. संगणक कळला म्हणजे आपल्याला सगळं जग कळलं अशा भ्रमात राहू नका. त्या कांगारूचं काय करायचं ते मला ठरवू द्या. कांगारू तुला रडकुंडीला आणतो की नाही बघ हा अप्पा केतकर. कम ऑन, आता फोन लागला नाही म्हणून एवढी चिडणार आहे का तू? अरे मग काय नचिकेत, काय उपयोग या भ्रमणध्वनीचा? कधीपासून मी प्रयत्न करतेय, लागतच नाहीये. रेंज इश्यू होता थोडा. अरे नचिकेत ते जाऊ दे, आपले ते पुण्याचे विक्रेते आहेत ना करंदीकर. हाऊ अनरोमॅन्टिक. तू इथे ते करंदीकरांबद्दल बोलायला फोन केलास? हो, कारण ऐक ना माझ. साई प्लीज, इतक्या वेळानंतर बोलतोय आपण. आता नाही कामाचं बोलायचं मला. अरे आता नाही तर कधी बोलायचं नचिकेत? अरे ते पुण्याचे विक्रेते आहेत ना, त्यांनी. फॉरगेट पुणे, आय मीन नाशिक राईट नाऊ. इथून तुझ्यासाठी काय आणू सांग. आय एम रिचिंग टू नाईट. नचिकेत अरे ते करंदीकर. तू आता परत करंदीकरांचं नाव काढलं ना तर आय विल नॉट कॉल यू अगेन. आय एम वॉर्निंग यू ना. बरं. इथे नाशिकमध्ये वेदर खूप छान आहे. आय मीन मुंबईमध्ये
थंडी इज टू लेम. इथे जास्त थंडी पडली त्यापेक्षा. तू इथे असतीस ना, छान कॅम्प फायर केला असता, गप्पा मारत बसलो असतो. आय एम रिअली मिसिंग यू ना. काय झालं, बोल ना काहीतरी. काय बोलू? सही एनिथिंग रोमॅन्टिक, काहीतरी हार्टबीट वाढेल असं. नाही नचिकेत, मला ना आता काहीच सुचत नाहीये रे. काय झालं सई, एव्हरीथिंग ऑल राईट? हो हो, नाही काही नाही. चल नचिकेत, मी निघते, मला कार्यालयात जायचंय, घाईत आहे जरा. हा तू नेहमी घाईतच असतेस, फक्त कामाचं बोलायचं असतं तुला. व्हॉट हॅज हॅपन टू यू? नाही काही नाही, काही नाही. मी तिकडे आलो ना की क्रॅश कोर्स करायला लावणार आहे तुला, हाऊ टू बी मोर रोमॅन्टिक. एनिवे, गिफ्ट घेऊन आलो तुझ्यासाठी. तिकडे आलो की हाताने घालीन तुला. ठेवते. चल बाय. काय हे, घाबरलो ना मी. तुम्ही आणि घाबरलात? अहो म्हणजे दचकायला झालं असं म्हणायचं होतं मला. हा मग ठीक आहे, काढा द्यायचा होता. सौभाग्यवती, ओ याच्या पुढे जे काही तुम्हाला द्यायचं असेल ना, ते असं समोर येऊन देत जा. म्हणजे आता नाही हो, नंतर. हो. काय आहे, मला दचकायला होतं ना म्हणून. त्या अहो कसल्या तरी विचारात असाल, आणि काळजी करून काय होणार आहे. संगणक म्हणजे शेवटी यंत्रच आहे ना, कधीतरी बिघडतं. हे बघा, मला अक्कल शिकवू नका. जा ना, कामाला जा ना, जा. हो हो, काम करणारच आहे. पण तुम्ही फक्त काळजी करा हा, म्हणजे जगभरातल्या सगळ्या संगणकांचे प्रश्न मिटतील. अहो पण नमस्कार. हा नमस्कार. हिटलर आहे का? कोण बोलताय? आगाऊ कार्ट्या, तुझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार करेन मी. अहो काय झालं, कोणाविरुद्ध तक्रार करताय? अहो नमस्कार. अहो द्या ना हिटलरला फोन, बोलायचंय मला. अरे समोर ये ना गाढवा, मग तुला दाखवतो हिटलर कुठं आहे ते. अहो माहिती असेल तर सांगून टाका ना, म्हणजे तो सारखा सारखा दूरध्वनी करणार नाही. सौभाग्यवती, ओ तुम्हाला माहितीये का हिटलर कोण होता ते? हो, गंमत केली हो. जाऊन दे, रागावू नका, शांत व्हा. शांत. परत जर दूरध्वनी केलास ना, तर तुला फासावर लटकवेन मी. नमस्कार करंदीकर, नमस्कार. नाही नाही काही नाही हो. काय आहे, मला सारखा कोणीतरी दूरध्वनी करून त्रास देतोय. मला वाटलं तोच दूरध्वनी आला का काय, म्हणून मी आपला. हो काय हो, संगणक सुरू झाले ना? हा, वा 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 वा, उत्तम. नाही आता तुम्ही काळजीच करू नका. नाही परत असं काही होणार नाही. हो हो चालेल चालेल. नमस्कार, ठेवतो. हो, आपले पुण्यातले सगळे संगणक सुरू झाले बर का. नशीब. नचिकेत चुकीचा निर्णय घेणारच नाही, मला खात्री होती त्याची. अहो पण काहीही झालं तरी अनुभवाने तो तुमच्यापेक्षा कमीच आहे. हो हो, कामामुळे अनुभव येतो. करू देत ना त्याला त्याच्या मनासारखं.